नमस्कार, मी स्वाती फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इडलीची रेसिपी बघणार आहोत, पण त्यापेक्षा थोडीशी आज आपली रेसिपी वेगळी आहे, अगदी सिक्रेट आहे। जशी मार्केटमध्ये भेटते ना मौसूद इडली, अगदी तशीच आपली जर आपण ह्या ट्रिकनी फॉलो केलं ना तर अगदी तशीच होणार आहे। चला तर मग रेसिपीकडे वळूया। आपल्याला इथे तांदूळ भिजत घालायचे। 3 वाटी तांदूळासाठी मी इथे 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्ध्या वाटीपेक्षा कमी आपल्याला साबुदाणा घालायचा आहे आणि अर्धा वाटी आपल्याला अर्धा ते 1 वाटी पोहे घालायचे। तर हे आपल्याला बॅटर जे आहे रात्री मग मिक्सरमध्ये काढून घ्यायचे भिजत घेतल्यानंतर, आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला संध्याकाळी त्याची इडली बनवायची आहे। तर बॅटर अगदी छान असं मौसूद आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि बॅटर तांदूळासोबत आपल्याला त्यामध्ये 1 ते 2 चमच मेथी दाणे पण घालायचे आहे। तर थंडीमध्ये मेथी तसं मुलं खात नाही म्हणून आपण ह्या पद्धतीने त्यांना देऊ शकतात। तर बॅटर बघू शकतात, जास्त घट्ट किंवा पातळ नाही बनवायचं आहे, अशी कन्सिस्टन्सी त्याची ठेवायची आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि अगदी 1 पिंच सोडा घालून आपल्याला अशा प्रकारे बॅटर फेटून घेऊन आणि इडलीच्या पात्राला थोडंसं तेल लावून आपल्याला त्याच्या इडल्या लावून घ्यायच्या आहे आणि छान अशी इडली आपल्याला त्याला वाफवून घ्यायची। तर नेहमी आपण जेव्हा इडली बनवतो ना मार्केटसारखी होत नाही, तर ही आज मी सिक्रेट आपल्याला टिप दिलेली आहे। ही सिक्रेट टिप आपण जर फॉलो केली ना तर अगदी जशी मार्केटमध्ये भेटते ना तशीच आपली इडली बनणार आहे। अगदी मऊ आणि लुसलुशीत झालेली आहे आणि चव खूप छान झालेली आहे। आपण याचं सांबर बनवू शकतो किंवा चटणी बनवू शकतो। तर मी इथे चटणी त्याच्यासोबत बनवून घेतलेली आहे। इडली बघू शकतात, अगदी छान अशी मऊ आणि लुसलुशीत झालेली आहे। थंडीच्या दिवसामध्ये असे छान असे इडली ढोकळा आपल्याला खावंच वाटतं, आंबट पदार्थ। तर आपण ही इडली जी आहे ती तयार करू शकतात। फक्त आपल्याला काही छोट्या छोट्या टिप्स आहे त्या फॉलो करायच्या आहे। इथे सर्वप्रथम मी दुपारी जे आहे तांदूळ भिजत घातलेले होते आणि दुपारी भिजत घातल्यानंतर आपल्याला संध्याकाळी त्याचं बॅटर काढून घ्यायचे। काढल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी न बनवता मी इथे थंडीचे दिवस असल्यामुळे संध्याकाळी बनवलेले आहे। पण जर आपलं पीठ छान असं फुगलं असेल तर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुपारी बनवू शकतात। पण पीठ जास्त छान असं फर्मेट होऊ द्या, जास्त फर्मेट झालं ना तेव्हाच आपली इडली जी आहे ती छान अशी मौसूद होईल। आपण बघू शकतात काढताना पण अगदी छान अशी ती इडली लगेच अशी मुडती आहे, म्हणजे खूप अशी मौसूद झालेली आहे। हात ठेवताच तिचे छान असे तुकडे पडतायत, काप पडतायत। तर गरम गरम आपण चटणीसोबत ही इडली सर्व करू शकतात नाश्त्याला, किंवा पोळी मसाला असेल ना आपल्याकडे तर पोळी मसाल्यामध्ये थोडंसं तेल घालून आपण ती इडली जी आहे ती पोळी मसाल्यासोबत तशी देखील खाऊ शकतात। तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी मार्केटसारखी ही छान मौसूद इडली तयार करू शकतात। जो आपण साबुदाणा घातलेला आहे ना, पोहे, साबुदाणा आणि मेथी दाणा, अगदी त्याने खूप छान अशी मौसूद झालेली आहे। तर आपण नक्की या छोट्या छोट्या काही टिप्स आहेत ते फॉलो जर केल्या ना आपली पण इडली अगदी मार्केटसारखी होईल। तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल। थँक्यू।